आपल्या नाशिक जिल्ह्यातील ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्याच्यातल्या अग्रगण्य शिक्षण संस्थांनी एक पुढाकार घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020-20 याच्यावर एक प्रशिक्षण प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमाच्या जो काही आज तिसरा दिवस आहे, 26 तारखेला नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। काल मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने आयोजन होतं, पण काही टेक्निकल बाबीमुळे ते होऊ शकलं नाही। आज आपण महात्मा गांधी विद्या मंदिर, जी काही कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी 1952 मध्ये सुरू केलेली संस्था, नाशिक जिल्ह्यात प्रायमरी ते उच्च शिक्षण, मेडिकल शिक्षण सगळ्याच टाईपचं शिक्षण पुरवणारी जी काही संस्था आहे, त्या संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी माननीय प्रशांतदादा हिरे साहेब आणि समन्वयक डॉक्टर अपूर्व हिरे साहेब यांच्या सहकार्याने आणि आमच्या सगळ्या संस्थेतील पदाधिकारी, आमचे जॉईंट सेक्रेटरी VS मोरे सर आणि सर्वच आमचे ट्रस्टी आणि संचालकांच्या वतीने, आणि खरं तर याच्यामध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचा जो काही पुढाकार आहे त्यांच्याही सहकार्याने आज आपण नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा करणार आहोत। मी प्रथमतः सर्व सहभागी शिक्षक, आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी कुलकर्णी सर, कलाल सर आणि सर्व उपस्थित नाशिक जिल्ह्यातील संस्था चालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनींचं महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने स्वागत करतो। आणि आमच्या संस्थेचे सहसचिव आदरणीय डॉक्टर VS मोरे सरांना विनंती करतो की सर आपण ह्या प्रशिक्षणाबद्दल आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। धन्यवाद जगदाळे सर। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचं मी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे। गेल्या 3 दिवसापासून आपण नाशिक जिल्हा शैक्षणिक संस्था समूह यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणावर हे वेबिनारचं आयोजन आपण केलेलं आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजन केलेलं होतं, दुसऱ्या दिवशी मराठा विद्याप्रसारक समाजाने आयोजन केलेलं होतं आणि आज महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक या संस्थेच्या वतीने आपण आयोजन करत आहोत। नवीन जे शैक्षणिक धोरण आहे हे अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे आणि या दृष्टिकोनातनं या शिबिराचं आयोजन करणं, वेबिनारचं आयोजन करणं आवश्यक होतं। यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली व त्याचं आयोजन करण्याची संधी आम्हाला दिलेली आहे। त्यांच्या आयोजनाबद्दल आणि आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आज उपस्थित असणारे नाशिक जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे जे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील त्या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो। महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय डॉक्टर समाजश्री प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक माजी शिक्षक आमदार सन्माननीय अपूर्व हिरे, त्याचबरोबर आजच्या या वेबिनारच्या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका पार पाडणारे आमच्या संस्थेचे विश्वस्त व या आमच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख विश्वस्त प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे, या शिबिरासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व विश्वस्त, आमचे संचालक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पै सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षणाबद्दल प्रेम असणारे सर्व उपस्थित सन्माननीय सदस्य यांचं सगळ्यांचं मी महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांना धन्यवादही देतो। खरं म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे याच्यावर मी फारसं काही बोलणार नाही। याचं कारण असं की शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेने आमच्या विश्वस्तांची एक नवीन समिती तयार करून त्याच्यात या धोरणाचा अभ्यास करायला सांगितलेलं होतं।
या समितीचं कामकाज अतिशय प्रामाणिकपणाने सर्व सभांचं आयोजन करणं, सगळ्यांचे विचार ऐकून घेणं, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य आणि सर्व घटकांचे मतं जाणून घेणं, यासाठी संस्थेने नेमलेल्या समितीचे आमचे सेक्रेटरी प्राचार्य डॉक्टर बी.एस. जगदाळे यांनी हे सगळं कामकाज बघितलेलं आहे. आणि या पद्धतीने हे सगळं कामकाज संस्थेच्या स्तरावर पूर्ण करून त्यांनी या नवीन शैक्षणिक धोरणावर हा जो काही नवीन मसुदा आलेला आहे, जो काही नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याचं निश्चित झालेलं आहे, त्याच्यावर आमच्या संस्थेमध्ये प्रेझेंटेशन पण दिलेलं आहे. आणि म्हणूनच मी या विषयावर फारसं काही बोलणार नाही, कारण त्यांचे आणि माझे विचार किंवा कारण आम्ही एकत्र ते धोरण ठरवण्याबद्दल, त्याच्यानंतर अहवाल तयार करण्याबद्दल एकत्र बसून चर्चा केलेली आहे. आणि म्हणून काही मुद्दे मी, काही मुद्दे त्यांनी, असं न सांगता आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी मी त्यांच्यावर संस्थेच्या वतीने सोपवतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या शैक्षणिक धोरणाचा संस्थेच्या वतीने आढावा घ्यावा. त्याचबरोबर हे शैक्षणिक धोरण जे काही आहे ते समाजातील सर्व घटकांसाठी कशा प्रकारे उपयोगी होणार आहे, त्याचबरोबर त्यासाठी आपणास नवीन नवीन काय बदल करावे लागतील याचाही समाचार घ्यावा, उहापोह करावा, अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी मला आमंत्रित करून सहभागी होण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो व आज आपणास शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद मामासाहेब. निश्चितच नवीन शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये अनेक एज्युकेशन मध्ये काम करणाऱ्या लोकांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे देशामधल्या. कुठल्याही शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमी खूप मोठी असते, त्याच्यासाठी फार लोकांनी सजेशन्स दिलेले असतात आणि त्या सजेशन मधनं सगळ्यांचा विचारांचा एक आढावा घेऊन एक शैक्षणिक धोरण निश्चित होत असतं. आणि त्यावर चर्चा जी झाली संस्थेमध्ये, अतिशय मामासाहेब अध्यक्ष होते, पण सगळं श्रेय दुसऱ्यांना देणं आणि मागे दुसऱ्यांना पुढे करणं ही त्यांची भूमिका असते. त्यामुळे श्रेय सगळं सेक्रेटरींना देऊन आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे संस्थेमध्ये, ते मी चर्चा करणार. मित्र हो, खरं तर शालेय शिक्षण विभागासाठी आज आपण चर्चासत्र घेतो आहोत. आणि खरं तर मराठी माध्यमातून जे काही परवा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजन केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांच्या पाठक मॅडम आणि कुलकर्णी सरांनी मराठीमधनं ह्याच्यावर चर्चा केलेली होती. आज माझ्याकडे हे इंग्लिश मधलं पार्ट आहे, त्यामुळे थोडंसं मी मराठीमध्ये पण बोलणार आहे. शेंडगे सर, स्क्रीन सगळ्यांना क्लिअर दिसतंय मामासाहेब? हो हो सर, दिसतंय सर, दिसतंय. हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्या काही विभाग आहे, MHRD विभागामार्फत जानेवारी 2000 पासून प्रोसेस करून सुरू केलेला आहे. जे काही, कारण मी मगाशी म्हटले की अनेक लोक त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत असतात आणि त्यांच्या सहकार्यातून कुठलेही शैक्षणिक धोरण तयार होत असतात. तर 2015 मध्ये 2016 मध्ये एक कमिटी गठीत करण्यात आली होती आणि त्या कमिटीचे चेअरपर्सन होते लेट श्री TSR सुब्रमण्यम, आणि त्यांनी एक ड्राफ्ट सबमिट केला होता, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2016. वेबसाईटवर हा ड्राफ्ट पण आपल्याला दिसतोच आहे. त्यानंतर जून 2017 मध्ये पुन्हा त्या ड्राफ्ट जो काही सबमिट केला होता सुब्रमण्यम कमिटीचा, त्याच्यावर पुन्हा एक कमिटी गठीत करण्यात आली. ती कमिटी होती जून 2017 मध्ये आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर के कस्तुरी रंगन, जे पद्मविभूषण पुरस्कारित जे व्यक्तिमत्व आहे, सायंटिस्ट. आणि त्यांनी ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा 31 मे 2019 ला सबमिट केलेला आहे. आणि आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जुलै 29, 2020 मध्ये अप्रूव्ह केलेली आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. ह्या तारखांचा आणि ह्याचा विचार यासाठी केलेला आहे की बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होता कुठल्याही स्तरावरच्या, तर त्याच्यावर साधारणतः हे प्रश्न विचारण्याची शक्यता असते. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जे काही इनिशिएशन घेतलंय, आणि मला सांगायला आनंद आहे की त्या शैक्षणिक धोरण बनवताना अनेक विभाग वाईज वर्कशॉप घेण्यात आलेले होते. आणि नाशिक जिल्ह्याच्या वरिष्ठ महाविद्यालयांची जी काही कार्यशाळा पार पडलेली होती, त्याच्यामध्ये प्राचार्य धोंडगे सर आणि आमच्या एक नोडल ऑफिसर म्हणून आम्ही काम केलं होतं.
आणि त्याच्यामध्ये सगळ्या महाविद्यालयांमध्ये, वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेऊन आणि त्यांचे जे काही मुद्दे होते त्याचा पण आम्ही एक फीडबॅक सबमिट केलेला होता. मग सगळ्या राज्यामध्ये, सगळ्या देशातल्या सगळ्या विभागांमध्ये याच्यावर काम झालं आणि त्याच्या फीडबॅकवरनं हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट सबमिट झाला. ही जी काही कमिटी केली होती शासनाने, त्याच्या अध्यक्ष के कस्तुरी रंगन आणि इतर सदस्य होते. आणि या सदस्यांच्या थोडक्यात माहिती मी सांगतो. ही जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बिल्ड केलेली आहे, ते सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, ऍक्सेस, सगळ्यांना एज्युकेशनसाठी शिक्षण मिळायला पाहिजे हा एक मुद्दा होता. इक्विटी, सगळ्यांना समान सारखं एज्युकेशन मिळावं. जे काही शिक्षण दिलं जाते त्याच्यामध्ये क्वालिटी असणं अपेक्षित आहे, असायलाच पाहिजे. अफोर्डेबिलिटी म्हणजे सगळ्यांना ते परवडणारं असायला पाहिजे. अकाउंटेबिलिटी म्हणजे आम्ही जे शिक्षण देतोय ते खरंच त्या मुलांना ते ज्ञान मिळतं की नाही, त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे. तर हे सगळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे मेन मुद्दे होते. मी थोडक्यात त्याचे जे प्रिन्सिपल ऑफ द पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्याच्यामधनं सेन्सिटायझिंग, तुम्ही टीचर, पॅरेंट्स ह्या सगळ्यांना आपण सेन्सिटाईज करून आणि विद्यार्थ्यांमध्ये एक त्यांचा सर्वांगीण कसा विकास होईल हे त्याचे प्रिन्सिपल ऑफ द पॉलिसीचा पार्ट होता. आणि दुसरे पार्ट आहे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. म्हणजे काय होतं की विद्यार्थ्यांमध्ये एक सर्वे बऱ्याच प्रायव्हेट एनजीओनी केला होता आणि बऱ्याच मुलांना अंकगणित असेल किंवा अनेक बाबीमध्ये तो विद्यार्थी त्या दर्जाचा नाही तयार होत. त्याच्यासाठी प्रायोरिटी देण्याचा एक पार्ट. फ्लेक्झिबिलिटी पुढचा मुद्दा, लवचिकता असायला पाहिजे. आपण शिक्षणाच्या मेथड्स असतील किंवा आमचा अभ्यासक्रम असेल, त्या मुलांना थोडी फ्लेक्झिबिलिटी जर असेल दिली आपण त्यांना, आणि मुलांना जर संधी दिली त्यांचा अभ्यासक्रम शिकण्याची आणि शिकून घेण्याची मेथड जर मुलांना चॉईस दिले, तर हा एक पार्ट त्याच्यात एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण काय होतं की आर्ट्स शाखा, कला शाखा, विज्ञान शाखा याच्यामध्ये नो हार्ड सेपरेशन आता येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही. आपण व्होकेशनल एज्युकेशन वेगळं, ह्या सगळ्या ज्या स्ट्रीम करून ठेवल्या तो पार्ट नाही राहणार आहे. मल्टी डिसिप्लिनरी शब्द तिथं वापरला गेलेला आहे की सगळे सायन्स असेल, सगळं एकत्रित एक एज्युकेशन स्ट्रीम कशी तयार होईल. संकल्पनात्मक जो काही म्हणतो आपण, एम्फेसिस ऑन कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग रादर दॅन द लर्निंग. जे काय होतं की आपण आमचा इंजिनिअरिंगचा मुलगा जर मॅथमॅटिक्स पाठ करायला लागला किंवा क्वांटमचा एखादा थेरम पाठ करायला लागला आणि तो पाठ करून जेव्हा घोकमपट्टी करून शिक्षण घेतो, त्याचं पुढे चालत नाही, त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे लर्निंग ज्या काही मेथड्स आहेत, जे शिक्षण आहे ते साधारणतः कन्सेप्ट कशा त्याच्या क्लिअर होतील. क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे जो काही त्या विद्यार्थ्यामधली क्रिटिकल थिंकिंग हा जो पार्ट आहे, सर्जनशीलता आपण ज्याला म्हणतो, तो विकसित करणं. इथिक्स अँड ह्युमन अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज, तर खरं तर हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि संविधानाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवर फार मोठा भर दिलेला आहे. आणि त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये त्या गोष्टी कशा निर्माण होतील, मग सगळ्या धर्माबद्दलचा आदर असेल, जस्टिस असेल, इक्वॅलिटी असेल, या सगळ्या गोष्टी संविधानाची तत्व असेल, मग ओव्हरऑल आपण जे बघतोय समाजामध्ये त्या मुलांमध्ये कसं निर्माण होईल इथिक्स अँड व्हॅल्यूज. प्रमोटिंग मल्टीलिंग्वॅलिझम म्हणजे अनेक भाषा मुलांमध्ये कशा विकसित होतील हा एक पार्ट. जीवन कौशल्य, लाईफ स्किल, गांधीजींचा आपण म्हणतोय तो विचार एज्युकेशनचा सुरुवातीपासूनच लाईफ स्किलच्या बाबतीत फोकसिंग होता आणि तो सुद्धा इथं प्रिन्सिपल मध्ये त्यांनी गृहीत धरला. फॉर्मेटिव्ह असेसमेंट, आपण जे काही असेसमेंट मुलांचं करतो, शिकवल्यानंतर जी काही परीक्षा घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा एक त्यांनी पॉलिसीमध्ये स्पेसिफिक ट्रेस दिलेला आहे, तुमचा असेसमेंट कसा असायला पाहिजे. एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी, आता सुद्धा आपण ऑनलाईन मोडने आपण एकत्र आलोय, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे शक्य झालेलं आहे, तर त्याचा वापर अजून कसा वाढवता येईल. मग दिव्यांग मुलं असतील, सगळ्याच टाईपच्या शिक्षणामध्ये एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजीचा कसा करता येईल, तो एक पार्ट इथं घेतलेला आहे. रिस्पेक्ट ऑफ डायव्हर्सिटी, आपली भारताचं एक वैशिष्ट्य आहे विविधता. काश्मीरमध्ये वेगळं कल्चर, सगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळं, आता नाशिक जिल्हा जरी घेतला तरी आपल्या वेगळ्या तालुक्यामध्ये वेगळं कल्चर आहे. मग त्या डायव्हर्सिटी, विविधता जी आहे त्याच्यानुसार आपला अभ्यासक्रम, शिकवण्याच्या पद्धती कशा काय फोकस करता येतील. फुल इक्विटी अँड इन्क्लुजन, सगळ्यांचा समावेशन कसा करता येईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अभ्यासक्रम आमचा पूर्ण देशामध्ये समानता कशी आणता येईल. आमचं काही फंक्शनिंग आहे, गव्हर्नन्स, आमच्या काही संस्था असतील, महाविद्यालय, कॉलेज चालत असतील, त्याचं लाईट बट टाईट पॉलिसी, रेग्युलेटरी फ्रेमवर्क, तर हा एक पार्ट त्याच्यात. आउटस्टँडिंग रिसर्चवर भर दिलेला आहे, तो ग्राउंड लेवल पासूनच रिसर्च
कुठल्याही गोष्टीचं रिसर्च करून आपल्याला काम कसं करता येईल याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे. टीचर्स अँड फॅकल्टी जो मुद्दा आहे त्याचं ट्रेनिंगवर त्यांनी फार मोठी पॉलिसीमध्ये प्रिन्सिपलमध्ये पार्ट घेतलेला आहे. आणि आम्ही जे काही महाविद्यालयात किंवा शिक्षणामध्ये विद्यार्थी शिकतोय त्यांचं कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ प्रोग्रेस हा नियमितपणे घेणं अपेक्षित आहे. नंतर ज्या एक शैक्षणिक जे काम करता जे शिक्षण विभाग असतील त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल, त्याला सार्वजनिक शिक्षण प्रणालीमध्ये एक भरीव गुंतवणूक करून आणि शिक्षणाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कशा सॉल्व्ह करता. आणि एज्युकेशन इन पब्लिक सर्व्हिस, शिक्षण एक सार्वजनिक सेवा हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आपण फक्त स्कूल हे बेसिक प्रिन्सिपल झाल्यानंतर आपण फक्त स्कूल एज्युकेशनवर आज डिस्कशन करणार आहोत. याच्यात एक शब्द वापरला आहे त्यांनी, इन्शुरिंग युनिव्हर्सल ऍक्सेस. आता ऑनलाईन लर्निंग मध्ये आपल्याला माहिती आहे ग्रामीण आदिवासी भाग हा त्यांना ऍक्सेस नाही मिळू राहिला. त्यांना ऑनलाईन टीचिंग शिक्षण होत नाही, त्या मुलं थांबलेले आहेत, त्यांचं नुकसान भरून नाही निघणार आहे. ह्या ज्या अडचणी येतात त्याच्यासाठी NEP मध्ये एम्फसाइज केलेलं आहे की सर्वांना युनिव्हर्सल ऍक्सेस स्कूल एज्युकेशन मध्ये सगळ्या लेवल पर्यंत कसा मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्टवर त्यांचा एक प्लॅनिंग दिसतोय. मल्टिपल पाथवे ऑफ लर्निंग, म्हणजे मुलांनी एखादा पहिला अभ्यासक्रम केला, पुन्हा तो लिव्ह झाला, पुन्हा त्याने रिजॉईनिंग करता येईल का, या सगळ्या मोड्स त्याने घेतलेल्या आहे. याच्यामध्ये एक शब्द कायमस्वरूपी वापरलेला गेलेला आहे, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, ECCE. त्याचा अर्थ आहे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. तर ECCE मध्ये मेन फोकस कशावर करायचा आहे, आउटकम काय यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये फिजिकल अँड मोटर डेव्हलपमेंट. ते फिजिकल, आपण मुलांचा काय होतं की आपला मुलगा KG पासून वर्गात गेला किंवा नर्सरी पासून गेला की त्याचं ग्राउंड बंद होतं, खेळणं बंद होतं. आणि मुलांचा आज जे महाविद्यालयात विद्यार्थी येतात, प्रवेशित विद्यार्थी येतात, त्या विद्यार्थ्यांचं फिजिकल फिटनेस, त्यांचं ओव्हरऑल शारीरिक जे रचना असते त्याचा विकनेस आपण बघत आलेलो आहोत. आणि मी कायम भाषणामध्ये बोलत गेलोय 11वीच्या मुलांशी की तुम्ही 10 वर्ष आणि 6 वर्ष 16 वर्षामध्ये तुमच्या शरीराकडे लक्ष न दिलं, त्याच्यामुळे आज तुम्ही बेंचच्या वरती पण दिसत नाही. असे मुलं निर्माण करून ते पुढे ह्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये सर्वाइव्ह होणार नाहीयेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पार्ट त्याचा फिजिकल अँड मोटर डेव्हलपमेंटला ह्या पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट केलं. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, तर ह्या जे काही वैचारिक मुलांचं जे काही आकलन शक्ती आहे त्याचा विकास कसा होईल. सोशल इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट, कल्चरल आणि आर्टिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजे मुलांमध्ये नॅचरल इनबिल्ट गुण असतात त्यांचे डेव्हलपमेंट कसं करता येईल. डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिकेशन्स, अर्ली लँग्वेज लिटरसी अँड न्यूमरसी, की आपल्या मुलांना एक भाषा 2 भाषा सुद्धा चॅम्पियन कसं बनवत, पण मल्टी लँग्वेज मध्ये आपण त्या मुलांना आणून आणि त्याच्यामध्ये आपण पुढे कसं आणता येईल ह्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत. अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ECCE मध्ये नॅशनल करिक्युलम जो काही तयार करणार आहे, पेडॉलॉजिकल फ्रेमवर्क ऑफ अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, त्याला NCPECC असं म्हटलेलं आहे. तर ते 8वी पर्यंतच्या एज पर्यंत डेव्हलप बाय NCERT, म्हणजे NCERT यासाठी खास सिलेबस तयार करणार आहे. आणि अंगणवाडी सेंटर जे आहेत त्यांना स्ट्रेंथनिंग करण्याची पॉलिसी यामध्ये आणलेली आहे. त्याच्या हाय क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्या खेळण्याचे इक्विपमेंट असतील किंवा शिक्षणासाठी जे काही साहित्य लागतं, वेल ट्रेन अंगणवाडी वर्कर टीचर जे असतील त्यांचा ट्रेनिंगचा पण पार्ट त्यांनी घेतलेला आहे. सगळ्या अंगणवाडीमध्ये त्याच्यामध्ये स्पेसिफिक शब्द वापरले, वेल व्हेंटिलेटेड, वेल डिझाईन, चाइल्ड फ्रेंडली, वेल कन्स्ट्रक्टेड. आज सगळ्यात मेन प्रॉब्लेम्स आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये. शाळांमध्ये कुठलेही इन्व्हेस्टमेंट इतक्या स्तरावर नाही होऊन राहिली. त्यामुळे त्या शाळांचा दर्जा, ज्या शाळेत मी खेड्यात शिकलो माझ्या वाखारीला, त्या शाळेमध्ये अजूनही मतदानाला दिवशी किंवा कधी जातो तर त्याच स्वरूपाचे वर्ग आम्ही बघतो आहोत. इतक्या 40 वर्षानंतरही त्या वर्गांच्या इन्फ्रास्ट्रक्चरल ज्या डेव्हलपमेंट, ज्या विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. जर अशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला जर पॉलिसीमध्ये निश्चितच फायदा होत असेल तर त्याचं आपण स्वागत करणं अपेक्षित आहे. नंतर स्पेशल अटेन्शन अँड प्रायोरिटी त्यांनी डिस्ट्रिक्ट अँड लोकेशन, ज्या शाळा जिल्हा आणि ठिकाणांमध्ये सोशो इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेजेस, म्हणजे ट्रायबल एरिया असतील किंवा जिथं मुलांना शक्य होत नाही, त्यांचा इकॉनॉमिकल ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा ठिकाणी भर दे. मिड डे मील जो प्रोग्राम होता तो एक्सटेंड होणार आहे. हेल्थ चेकअप, आता आपल्या शाळांमध्ये आपण हेल्थ चेकअपचा पार्ट इतक्या पद्धतीने फोकस नाही करत आहे.
पण त्याचं पण मॉनिटरिंग पॉलिसीने हेल्थ चेकअप आणि ग्रोथ मॉनिटरिंग पॉलिसी सुद्धा ह्या क्लासेसमध्ये आणणार आहे. प्रायमरी स्कूल पर्यंत त्यांना ते आणायचं आहे. नंतर आज जे काही अंगणवाडी जे टीचर आहेत त्यांना खास सिलेबस तयार करून त्याचं ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. आणि अंगणवाडी जे काही टीचर असेल त्यांचं क्वालिफिकेशन 10+2 आणि अबो असेल त्यांना 6 महिन्याचं सर्टिफिकेट प्रोग्राम ECC अंतर्गत कंपल्सरी राहणार आहे. किंवा दोच लोअर एज्युकेशन असेल त्याच्यापेक्षा ज्या अंगणवाडी सेवकांचं त्यांना अजून 1 वर्षाचा डिप्लोमा प्रोग्राम जो NCERT मार्फत तयार होईल ते कंपल्सरी करण्यात येणार आहे. नंतर नॅशनल फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये स्पेशल भर देण्यात येणार आहे. आणि साधारणतः राज्य शासनाने त्याच्यावर एक पॉलिसी तयार करायची ती, आणि त्याच्यानुसार युनिव्हर्सल फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी इन ऑल प्रायमरी स्कूल ऑफ लर्नर बाय ग्रेडिंग 2025 पर्यंत त्याच्यावर एक पॉलिसी इम्प्लिमेंट करून काम करायचं आहे. नॅशनल रिपॉझिटरी ऑफ हाय क्वालिटी रिसर्च, आता एक बघतोय की आपण अनेक माध्यमातून ह्या विषयावर काम होतंय आणि त्याच्या गव्हर्नमेंटने अनेक प्लॅटफॉर्म दीक्षा असेल किंवा ई लर्निंग जे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले असेल तर त्याचा वापर करून आम्हाला शिकवता कसं येईल. आपल्याला माहिती आहे की आता ई लर्निंग मध्ये 28 फेब्रुवारी साधारणतः 2020 मध्ये 19 का 20 मध्ये 19 मध्ये एक सर्क्युलर शासनाने काढलं होतं आणि सगळ्या वेगळे जे पोर्टल्स आहेत, ई पोर्टल्स आहेत, ई कंटेंट ज्याच्यावर अपलोड केले त्याच्यावर डिटेल एक अहवालच दिलेला आहे आणि ते लिंकेज पण दिले आणि आपण सगळे वापर करतो. नॅशनल बुक प्रोमोट पॉलिसीज हे सुद्धा याच्यामध्ये फोकसिंग केलेलं आहे. हे सगळं फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसीच्या बाबतीत आहे. एक मिनिट, थोडी अडचण दिसते मला. शेंडगे सर आवाज येतोय का? हो सर, येतोय आवाज सर. येतोय सर, आवाज येतोय. आवाज येतोय, फक्त थोडा अजून जास्त मोठा ठेवा. हा, थोडा वाढवून द्या, वाढवून. हा, थोडा वाढवा. थोडे 2 मिनिटं फक्त वेळ द्या मला. दोन मिनिटं. स्क्रीन शेअर आहे का शेंडगे सर? हो आहे ना सर. स्क्रीन शेअर आहे ना? दिसतं क्लिअर? सर नाहीये स्क्रीन स्क्रीन शेअर तुमची नाही केलेली सर. हा, स्क्रीन शेअर नाहीये तुमच्या. जस्ट नाही सर, नाही. जस्ट मिनिट. बॅक घेतला तुम्ही? हा, जस्ट. आता झालं? हो सर, झालेलं सर. दिसतंय क्लिअर ना आता? नाही अडचण. हो सर. सॉरी, वेळ गेलं तुमचा सगळ्यांचा. दुसरा जो आपल्या देशामधलं जे शिक्षणाची जे काही चित्र दिसतंय तर त्याचं जे काही ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो काही आम्ही ज्याला म्हणतो GER, तर आजचं जे काही सर्वे त्याच्यामध्ये ग्रेड 7 ते 8 पर्यंत 90.9 दिसतंय. पण जेव्हा स्कूल एज्युकेशनला पोरगा जातो 56% पर्यंतच दिसतं. हायर एज्युकेशन तर 11 ते 12% पर्यंत काही ठिकाणचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो दिसतंय. ते जे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहे ते प्रायमरी स्तरानंतर हायस्कूल पर्यंत त्याचा ड्रॉपआउट होतोय. खाली वरच्या शिक्षणामध्ये ड्रॉपआउट होतोय. त्यांचं काही सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज, आपण त्याचं जेंडर असेल, सोशो कल्चरल
आयडेंटिटी असेल, जिओग्राफिकल आयडेंटिटी असेल, ट्रायबलचे प्रॉब्लेम असतील, विलेजचे, सोशो इकॉनॉमिकल, मायग्रंट काही जे लोक आहेत किंवा डिसेबल स्टुडंट आहेत, जे अपंग मुलं आहेत, यांच्या एक मेन कारण आहे की यांच्यामधला शिक्षणाचा जो काही हायर एज्युकेशनचा रेट कमी होत चाललेला आहे. त्याच्यासाठी स्पेशल स्कीम सुरू करायचे, स्पेशल एज्युकेशन झोनसाठी वेगळ्या स्कीम, जेंडर इन्क्लुजन साठी फंड रेस करण्याची पॉलिसी शासनाची, रिफॉर्म्स, सिलेबस सगळे रिफॉर्म करण्याच्या बाबतीत पण विचार आहे, ड्रॉपआउट कमी करण्यासाठी, आणि एनसीआरटी साठी एनसीआरटी कडे त्या स्कूल जो काही फ्रेमवर्क तयार करण्याची शासनाची भूमिका. असेसमेंट जी काही आपले बोर्ड एक्झाम होता किंवा आपल्या ज्या काही आता एक्झिस्टिंग जे आहेत त्याच्यासाठी नॅशनल असेसमेंट सेंटर सुरू करायचं, आणि नॅशनल असेसमेंट सेंटर अंतर्गत पूर्ण देशामध्ये असेसमेंट बद्दल पॉलिसी ठरेल, आणि असेसमेंट कसं करायचं त्याच्यावर चित्र सुरू करायची भूमिका आहे. त्याच्यामध्ये 3री, 5वी आणि 8वीला परीक्षा होतील, 10वी 12वीला पण परीक्षा होतील, पण परीक्षांचं स्वरूप सुद्धा वेगळं राहील. टीचर ट्रेनिंग वर भर देण्यात आलेला आहे. जो काही शिक्षक नेमणूक करणार आहोत त्यांना टीचर टू बी रिक्वायर्ड कम्प्लीट मिनिमम 50 तास कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट ट्रेनिंग एव्हरी इयर त्यांना करायचं आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी जर आपलं ट्रेनिंग झालं शिक्षकांचं तर त्याचा फायदा, डीएड हा मिनिमम क्वालिफिकेशन येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्याच प्रायमरी स्कूलसाठी कंपल्सरी होणार आहे शिक्षक. आणि दुसरं जे महत्वाचं, दुसरे जे काही अशैक्षणिक कामं टीचरला लावण्यात येतात तर त्या कामं कमी करायचा पण मुद्दा याच्यामध्ये भूमिकेमध्ये घेतलेला आहे. इफेक्टिव्ह गव्हर्नन्स मध्ये त्यांनी काय म्हटलंय की एक स्कूल कॉम्प्लेक्स सुरू करा, म्हणजे एक सेकंडरी स्कूल आणि अदर स्कूल एकत्र या, पण 5 ते 10 किलोमीटरच्या, आणि स्कूल कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आणलेली. आता ही कन्सेप्ट किती फिजिबल होईल हा पुढचा मुद्दा आहे, पण त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं काय की ॲड्युकेट नंबर ऑफ टीचर आणि सगळ्या फॅसिलिटी मिळतील, इन्फ्रास्ट्रक्चर शेअर करता येईल, इफेक्टिव्ह गव्हर्नन्स मॉनिटर करता येईल, स्कूल कॉम्प्लेक्सचा एखादा प्रमुख देण्यात येईल, आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्ह गव्हर्नन्स स्कीम्स कधी ऍड करता येईल. नंतर स्कूल रेग्युलेशन मध्ये सुद्धा भरीव काम करण्याची पॉलिसी दिसते. इंडिपेंडंट स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटीज, जसं आता आपल्याकडे विभाग आहेत, शैक्षणिक शालेय शिक्षण विभाग असेल, त्यानंतर त्यांच्या अंडरचा स्टाफ येत असेल, किंवा आपल्या स्तरावर विभाग वाईज शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी असतील, तर त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी आणण्याची भूमिका ह्या एज्युकेशन आणि ऍक्रिडिटेशन सिस्टीम इम्प्रूव्ह करणार आहेत. स्कूल एज्युकेशन मध्ये ऍक्रिडिटेशन आणण्याची भूमिका अतिशय चांगली गोष्ट आहे. जेव्हा हायर एज्युकेशन मध्ये नॅक असेसमेंट सुरू झालं, हायर एज्युकेशन मध्ये फार चेंजेस झाले, मॉडिफिकेशन झाले, आणि तुम्हाला आउटकम बेस्ड एज्युकेशन नाही दाखवलं तर तुमचं स्टँडर्ड ए ग्रेड किंवा जी काही ग्रेड टिकवायची ती टिकून राहणार नाही. त्याच्यावर भूमिका अतिशय क्रिएल घेतलेला आहे. आपला काही सिलेबस आणि जे काही शिकवण्याची जी काही मेथड आहे त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 3 ते 6 एज ग्रुप मध्ये फाउंडेशनल स्टेज त्यांना आणलेले आहेत. महत्वाचा भाग फाउंडेशनल स्टेज, 3 इयर्स ऑफ प्री प्रायमरी, आपलं नर्सरी ज्या होत्या एज ग्रुप 3 to 6 प्लस त्याच्यात 2 वर्ग ऍड केले वरची, आपण पहिली आणि दुसरीचे, त्याला त्यांनी फाउंडेशन स्टेज असं म्हटलेलं आहे. प्रिपरेटरी स्टेज म्हटले 3 ते 5 क्लास, 3री आणि 4थी 5वी 3 क्लासला त्यांनी प्रिपरेटिव्ह स्टेज असं म्हटलेलं आहे. मिडल स्टेज त्यांनी आणलेले 6वी ते 8वी हे जे काही वर्ग आहेत त्याला त्यांनी मिडल स्टेज असं नाव दिलेलं आहे. आणि सेकंडरी स्टेज मध्ये 11वी आणि 12वी ऍड केलेलं आहे. 9वी 10वी 11वी आणि 12वी. तर आपल्या दृष्टिकोनातून 11वी 12वी वरिष्ठ महाविद्यालयात जे काही संलग्न आहेत ते हायस्कूलला अटॅच होतील. त्याच्यामुळे काही ठिकाणी जे काही प्रॉब्लेम्स अडचणी दिसतील त्याच्यावर स्टेट गव्हर्नमेंट काय भूमिका घेते. दुसरी गोष्ट, आपल्या शाळांमध्ये अंगणवाडी आज काही ठिकाणी नाही आहे तर प्रायमरी स्कूल्सला, तर त्याच्यामध्ये वरचे जे 1-2 वर्ग प्रायमरी स्कूलचे तिथे अंगणवाडी येणाऱ्या काळामध्ये मग ते ग्रँटेड असणार आहे का, सुरू करायच्या किती भूमिका शासन घेणार आहे, लागणारा शिक्षक असेल, ह्या सगळ्या बाबी पुढे हे शब्द रिपीट होतील. फाउंडेशनल स्टेज म्हणजेच काय की पहिली दुसरी आजची आहे तिथपर्यंत तर पहिले 3 वर्ग प्री प्रायमरीचे, म्हणजे साधारणतः हे जे काय 3 अधिक 2 5 वर्ग, हे 3 वर्ग 3री 5वी प्रिपरेटरी स्टेज याला नाव दिलेलं आहे. एज ग्रुप 8 ते 11, 3री ते 5वी, 6वी ते 8वी हा मिडल स्टेज असेल, आणि सेकंडरी जे स्टेज असेल ती 9वी ते 12वी राहील. त्याच्यामुळे आपण पुढे हे शब्द कदाचित येतील. फाउंडेशनल स्टेजच्या बाबतीत मी मगाशी बोललो ते शिक्षण हे फ्लेक्झिबल प्ले ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कसं आणता येईल. आज जे चालू आहे अनेक इंग्लिश मिडियम सीबीएसई पॅटर्नची काही नर्सरी चालत आहे, त्याच्यामध्ये तो दर्जा त्या पद्धतीने ते मेंटेन ठेवत आहेत. मग आपल्या मराठी मीडियम स्कूलमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला आणण्याची भूमिका शासनाची दिसत आहे. प्रिपरेटरी स्टेजच्या पण बाबतीत तेच भूमिका दिसत आहे.
मुलांमध्ये प्ले बेस्ड लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड तुमच्या शिकवण्याची मदत, आणि त्याचं जे काही सिलेबस असेल तो एनसीईआरटी मार्फत तयार होईल. पण मुलांमधले रिडिंग ॲबिलिटी, त्यांची रायटिंग, स्पीकिंग, फिजिकल एज्युकेशन, लँग्वेज आणि मॅथमॅटिकल जो काही बेसिक पार्ट असेल त्याचं एक ग्राउंड स्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा आणि लाईट टेक्स्टबुक शब्द वापरलेला आहे. जी छोटी छोटी काही जी पुस्तकं असतील त्या अनुषंगाने बनवण्यात येतील आणि ते सुद्धा मोर फॉर्मल बट इंटरॅक्टिव्ह क्लासरूम लर्निंग, जे काही शिकवण्याचे जे मेथड असेल याच्यावर भर देण्यात येईल. मिडल स्टेजचा जो 6वी आणि 8वीचा जो क्लास आहे त्याच्यावर इथं एक्सपिरियन्शियल लर्निंग वर भर देण्यात. आता आपण काय करतोय की वर्गात जी काही शिकतो मुलगा, थेरॉटिकल पार्ट जो शिकवला जातो पण त्याला प्रॅक्टिकल अप्रोच होत नाही. एक्सपिरियन्शियल लर्निंग मध्ये आपण कमी पडतोय. म्हणजे एखादा मुलगा एखाद्या कंपनीत जाऊन जो काही प्रोजेक्ट करतो तिथं जो काही त्याला शिकताना जो आनंद येतो, जी गांधीजींची नई तालीमची भूमिका होती तीच भूमिकामध्ये याच्यात थोडा भर देण्यात दिसतोय. आणि खरं तर ही चांगली आहे. स्पेशल सब्जेक्ट इंट्रोडक्शनचा आपण भूमिका केलेली आहे त्याच्यामध्ये 6वी ते 8वीला. नंतर सेकंडरी स्टेजला त्याच्यामध्ये 11वी-12वीचे वर्ग इथं आणले. त्याचं स्पेशलायझेशनचा आणि करिक्युलम टाइम हे सगळ्याच ग्रेटर फ्लॅगची म्हणजे मुलांना ऑप्शन जास्त देण्याची भूमिका आहे. तर व्होकेशनल काही सर्टिफिकेट प्रोग्राम पण शासन आणण्याच्या भूमिकेत दिसतोय. आणि ह्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये सेमिस्टर पॅटर्न जो काही भूमिका सिनियर कॉलेजेस मध्ये आहे ती सुद्धा खाली स्कूल एज्युकेशन मध्ये सेमिस्टर वाईज त्यांचे कसे परीक्षा होतील आणि त्या मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग कसे डेव्हलप होईल याच्यावर भर देण्यात येणार आहे. नंतर एक्सपिरियन्शियल लर्निंग मी मगाशी बोललोय की खरं तर एज्युकेशन मध्ये हा सगळ्यात महत्वाचा हँड्स ऑन ट्रेनिंग त्यासाठी मुलांना देणे. मुलांमध्ये आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणजे मुलगा जेव्हा खेळामधनं त्याच्याच काही स्किल डेव्हलपमेंट करता येतील का, स्टोरी टेलिंग बेस्ड पेडागॉजी असेल, ह्या सगळ्या ज्या काही एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या व्हेरियस टेक्निक्स असतील त्या आपण विकसित करणं. मी तर म्हणतो इथं अनेक शिक्षक आहेत, आपण एक चांगलं मराठीमध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग वर एक छान पुस्तक एकत्रित बसून करायला पाहिजे. खरं तर काही संस्थांनी गांधीजींच्या नई तालीमवर एक्सपिरियन्शियल लर्निंगवर इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी पुस्तक, बीएड एज्युकेशन मध्ये असतील बऱ्यापैकी पुस्तकं, पण आपण शिकवण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत शिक्षणासाठी जे काही वापरल्या जातात, अनेक शिक्षक वेगळ्या मेथड्स वापरतात, त्याच्यावर आपल्याकडे जी काही पुस्तकं उपलब्ध व्हायला पाहिजे ती थोडी कमी दिसतात. ती जर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आणि शिकवण्याच्या ज्या वेगळ्या मेथड्स आहेत त्या सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग दिली तर त्याचा निश्चितच भविष्यात फायदा होईल. आम्ही वर्गात मुलगा आला पण त्याचा आउटकम लर्निंग जो पार्ट आहे त्याचं हा आमच्याकडे सगळ्या सिनियर कॉलेजमध्ये आलेला आहे. त्या मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्या प्रोग्राम आउटकम त्यांनी सॅटिस्फाय केले की नाही, मग त्याचं पेपर घेतल्यानंतर ते पेपरमध्ये किती मुलांनी कुठले क्वेश्चन अटेम्प्ट केले त्याच्यावरून लर्निंग आउटकम त्या मुलांमध्ये जे काही निश्चित केले असतील ते पूर्ण झाले की नाही तपासता येतं, व्हेरीफाय करता येतं. पण प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी स्कूल इंजिनिअरिंग इंग्लिश मिडियम हे फॉलो करताय, पण आपल्याकडे मराठी मीडियम स्कूलमध्ये मोस्टली आपण ह्याचा विचार करत नाही. आम्ही जे शिकवतोय त्याचा कोर्स आउटकम काय, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या मुलाला काय काय गोष्टी यायला पाहिजे याचा आपण भर देणं ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. नंतर स्पोर्ट, मी मगाशी म्हटलं की स्पोर्ट्स इंटिग्रेशन जे शिकवतो त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं की मुलांना ग्राउंड आम्ही बंद करून टाकले. बऱ्याचशा स्कूलला ग्राउंडच्या अडचणी आहेत, अनेक अडचणी आहेत. पण विद्यार्थी आला का त्या वर्गात बसला की तिथंच प्रार्थना आणि त्याच स्पीडने त्याला लाईनीत बाहेर काढतो. त्याच्या ह्या ज्या डेव्हलपमेंट जो म्हणतोय त्याचं कोलॅबरेशन स्किल जे डेव्हलपमेंट, सेल्फ इनिशिएटिव्ह, सेल्फ डायरेक्शन, सेल्फ डिसिप्लिन, टीम वर्क, रिस्पॉन्सिबिलिटी, सिटिझनशिप, ह्या ज्या काही पार्ट आहेत स्किलचे ते कमी पडत आहे. फिट इंडिया मुवमेंट मध्ये स्पोर्ट्सच्या पण अनेक बाबी आपण बघतो आहोत. सेंट्रल गव्हर्नमेंटने ही मुवमेंट चालू केलेली आहे. स्पोर्ट इंटिग्रेटेड लर्निंग, आता सिनियर कॉलेजला सुद्धा स्पोर्ट्स हा पार्ट, फिजिकल एज्युकेशन हे शिक्षणामध्ये ऍड केले, थेअरीमध्ये पण ऍड केलेला आहे 4 क्रेडिटला. आणि आपण अडॉप्ट फिटनेस ऍज अ लाईफ लॉंग ऍटिट्यूड्स. जर एखादा मुलगा खूप हुशार असेल पण त्याचा फिटनेस असेल तर तो आजच्या कॉम्पिटेटिव्ह जगात सर्व्हाइव्ह होणार नाही. त्यामुळे ही जी काही फिट इंडिया मुवमेंट आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स एज्युकेशनचा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. सेमिस्टरचा मी मगाशी उल्लेख केला, इनोव्हेटिव्ह मेथड्स आम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे आपल्या शिक्षणामध्ये आणि त्याचाही उल्लेख आहे. तुम्ही बेसिक लँग्वेज, मल्टीलिंग्व्हलिझम हा शब्द वापरलेला आहे. मुलांना अनेक भाषा कशा येतील, 3 भाषांचा तर आग्रह तिथं धरलेला आहे.
पण जास्तीत जास्त लोकल रिजनल लँग्वेज मध्ये शिक्षण कसं देता येईल याचाही देर विल बी फॉलोड बाय बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट स्कूल. सगळ्यांनीच बेसिक लँग्वेज मध्ये शिक्षण द्यायला पाहिजे. हाय क्वालिटी टेक्स्टबुक्स हे काही बेसिक लँग्वेज मध्ये बनवायला पाहिजे मदर टंग. समजा एखाद्या रिजनल मध्ये ते पुस्तक नसेल तर शिक्षकांनी शिकवताना त्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे. उदाहरणार्थ असं देता येईल, जर मी खानदेशचा आहे तर शिकवताना कदाचित एखादी कन्सेप्ट मुलांना समजत नसेल तर मी खानदेशी भाषेमध्ये सुद्धा बोलून शिकवायला पाहिजे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ निघतो आहे. मुलांना शिकणं महत्वाचं आहे, शिकणं त्यांना समजणं महत्वाचं आहे. मल्टीलिंग्वेज म्हणजे एक भारत सशक्त भारत इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. लँग्वेजेस ऑफ इंडिया. आपल्या देशामध्ये अनेक प्रांतामध्ये वेगळ्या भाषा बोलल्या जातात, सगळ्यांप्रती रिस्पेक्ट. पण त्यांच्यामध्ये आज जे इंडियन लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये जे काही त्यांचं लिटरेचर असेल, ट्रॅडिशनल असेल, त्याचं प्रिझर्वेशनचं आणि त्याचं पुढे त्यांना चालना देण्याची पण शासनाची भूमिका. 2 इयर क्लासिकल लँग्वेज ऑफ इंडिया मुलांनी शिकणं अपेक्षित केलेलं आहे. तर ह्या सगळ्या बाबी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या काही भाषा अतिशय जुन्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये अदर दॅन आपल्या इंडियन लँग्वेज, फॉरेन लँग्वेज सुद्धा मुलांमध्ये सेकंडरी लेवलला कशा आणता येतील त्याचाही. आणि अपंग जे मुलं आहे, इंडियन साइन लँग्वेज, अपंग मुलांसाठी जे काही वेगळ्या भाषा आहेत त्याचाही विकास आणून त्यांना नॅशनल आणि स्टेट करिक्युलम मध्ये कसं डेव्हलप करता येईल मटेरियल, लोकल साइन लँग्वेजचा एक रिस्पेक्ट करून त्याचा वाढ कसा. कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, खरं तर आपल्या देशामध्ये संविधान अतिशय महत्वाचं पार्ट आहे आणि संविधानामध्ये सगळ्या गोष्टी, कुठलाही सुप्रीम कोर्ट असेल, कुठलाही कायदा असेल, संविधानाच्या बाहेर कधीच निर्णय घेऊ शकत नाही. पण आम्ही संविधान अवेअरनेस मध्ये, संविधानामध्ये अनेक बाबी इन्क्लूड केलेल्या आहेत. घटना दुरुस्ती करून नागरिकांची कर्तव्य सुद्धा ऍड केलेली आहेत आणि त्या कर्तव्याचं अवलोकन आणि सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतील, त्याचं अवेअरनेस करणं ही आपली गरज आहे. क्रिटिकल थिंकिंगचा विचार मांडला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आपण ज्याला म्हणतो, होलिस्टिक हेल्थ, ऑर्गॅनिक लिव्हिंग, एन्व्हायरमेंटल एज, ग्लोबल सिटीजन एज्युकेशन, या ज्या गोष्टी आहेत याच्यावर पण बेस देणं. मॅथमॅटिकल अँड कॉम्प्युटेशनल थिंकिंग मुलांमध्ये डेव्हलप करण्यासाठी ह्या सुद्धा एक त्याच्यात वेगळा पार्ट ऍड केलेला आहे. नॉलेज ऑफ इंडिया, बेसिक जे आपल्या देशाचं जे काही बेसिक नॉलेज होतं, संस्कृतमध्ये अनेक भाषांमध्ये जे काही बेसिक नॉलेज होतं त्याच्याबद्दल अवेअरनेस. कल्चरल एक्सचेंज प्रोग्रामला पण भर देण्यात येणार आहे. व्हिजिट टू डिफरंट स्टेट हा एक पार्ट स्टुडंटसाठी त्यांनी आणण्याचा प्रयत्न आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन, NCFSE 2020 पर्यंत त्यांनी NCERTच्या अंडर सिलेबस तयार करून आणि 5वी ते 10वी पर्यंत रिव्हाइज करायचा आहे दरवर्षी तो सिलेबस. म्हणजे स्कूल एज्युकेशनच्या बाबतीत अतिशय चांगली गोष्ट आहे. लोकल कंटेस्ट अँड नीड, म्हणजे लोकल भाषेमध्ये ते टेक्स्टबुक्स कसे तयार करता येतील याच्यावर पण भर देण्यात आलेला आहे. रिड्यूस द वेट ऑफ स्कूल बॅग अँड टेक्स्टबुक, त्या NCERT मार्फत जो काही सिलेबस बनवला जाईल त्याच्यामध्ये मुलांचे जे काही शाळेचं जे काही टेक्स्टबुक्स आणि याचं जे काही स्कूल बॅगचं वजन आहे ते कसं कमी करता येईल याच्यावर सुद्धा त्यांनी काम करणं हाती घेतलंय. बोर्ड एक्झामिनेशनचा पॅटर्न, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स दोन्ही टाइप मध्ये होतील. जसे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होता त्या पद्धतीच्या बोर्ड एक्झामचा पॅटर्न आणण्याचा प्रयत्न आहे. प्रोग्रेस कार्ड मुलांचा मॉनिटर केला जाईल. प्रोग्रेस कार्ड म्हणजे कदाचित जर माणसाचे आधार कार्ड नोंद होतंय तर त्याच्यातच एखाद्या सॉफ्टवेअर मार्फत असं भूमिका शासनाची दिसतंय, मग त्याला पहिलीला किती मार्क्स मिळाले, कुठल्या स्किल घेतलं, कुठलं सर्टिफिकेट मिळवलं, अशा पद्धतीने तर जर त्या मुलाचा डाटा कॉम्प्युटराइज जर पूर्ण देशामधल्या मुलांचा तयार झाला तर कदाचित त्या मुलाचं कुठल्या दर्जाचं आहे, कुठलं स्किल आहे, कुठल्याही स्तरावर इंटरव्ह्यूला गेला, कुठेही गेला तरी त्याला ते दिसणार आहे, व्हिज्युअल होणार आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टीला आजपर्यंत आलो नव्हतो. तिसरीचं मार्कशीट आमच्याकडे सापडत नाही किंवा आमच्या विद्यार्थ्यांकडे राहत नाही, पण त्याचं कम्प्युटराइज डाटा हा कदाचित येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. आम्ही नॅशनल असेसमेंट सेंटर, मी मगाशी म्हटलं की असेसमेंटवर खूप भर देण्यात येणार आहे. अक्रेडिटेशनवर एक परख ज्याला जे आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू, अनालिसिस ऑफ नॉलेज ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे MHRDच्या अंडर जे काम करतं त्यांच्याकडे ही असेसमेंट कशी करायची, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTAचं जे काही असणार आहे त्याचं स्वरूप कसं असायला पाहिजे, परीक्षा असेसमेंट यासाठी हे काम करणारे नॅशनल असेसमेंट सेंटर स्थापन होणार आहे. पूर्ण देशामध्ये
कसं आपल्याला परीक्षेचं स्वरूप राहील, असेसमेंटचं स्वरूप राहील ते निश्चित होईल. आपल्याकडे अपंग जे काही मुलं असतात किंवा स्टुडंट विथ स्पेशल टॅलेंट जे काही मुलं असतात, ज्याला नॅचरली बुद्धिमत्ता मिळालेली असते, त्या मुलांसाठी पण पॉलिसीमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. तर गिफ्टेड स्टुडंटसाठी स्पेशल NCERT मार्फत प्रोग्राम तयार होतील, त्यांचे बीएड प्रोग्राम होतील आणि टॉपिक सेंटर, प्रोजेक्ट वर्क्स, क्लब्स अँड सर्कल तयार, हाय क्वालिटी नॅशनल रेसिडेन्शियल समर प्रोग्राम, जे काही उन्हाळी काही शिबिर घेऊन जे काही टॅलेंट मुले त्यांच्या अजून पुढे इनिशिएटिव्ह करता येतील का, ऑलिम्पियाड कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा सहभाग, स्मार्ट क्लासरूम स्कूल्स मध्ये डेव्हलप करण्याची शासनाची भूमिका दिसते आहे. मेरिट बेस्ड स्कॉलरशिप जे काही बीएड मध्ये असेल तर त्याच्यामध्ये त्या जे 4 इयर इंटिग्रेटेड बीएड ची कन्सेप्ट पुढे आपल्याला दिसेलच. आणि काही इन्सेंटिव्ह द्यायचे जे रुरल एरियात किंवा जे आज आपल्याकडे पण ती फॅसिलिटी आहे, ट्रायबल मध्ये जे लोक काम करतात त्यांना इन्क्रीमेंट फॅसिलिटीज मिळते. इन्क्रीजिंग हाऊसिंग अलाउन्स त्या ट्रायबल रुरल एरियात मधल्या शिक्षकांना कसा देता येईल हा एक मुद्दा देत आहे. टीचर इलिजिबिलिटी टेस्टचा सिलेबस पॅटर्न स्ट्रेंथनिंग त्यांना करायचे. शेअरिंग ऑफ टीचर्स ही कन्सेप्ट आणलेली आहे, तर त्याच्यामध्ये कसं ग्रुपिंग ऑफ स्कूल्स, स्कूल कॉम्प्लेक्स जी कन्सेप्ट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये शेअरिंग ऑफ टीचर आपल्याला कसं करता येईल. म्हणजे एखाद्या शिक्षक स्पोर्ट्सचा टीचर आहे, दुसऱ्या स्कूलला स्पोर्ट्सचा टीचर नाहीये, तर तो क्रीडा शिक्षक दुसऱ्या स्कूलमध्ये कसा नेता येईल, किंवा मॅथचा टीचर आहे दुसऱ्या स्कूलला मॅथचा टीचर नाही, त्याचं नॉलेज दुसरे शेअर कसं करता येईल. त्यामुळे स्कूल कॉम्प्लेक्स जी कन्सेप्ट, ग्रुपिंग ऑफ स्कूलची कन्सेप्ट, एक्सेसिव्ह टीचरला आज ट्रान्सफरची जी काही पॉलिसी, पुन्हा पुन्हा ट्रान्सफर होते, शिक्षणामध्ये खंड होतो, तर त्याला कसं लगाम लावता येईल ही पण याच्यात पॉलिसी दिसत आहे. आता इथं काय म्हटलंय की टीचरच्या बाबतीत स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये लोकल इमिनंट पर्सन किंवा एक्सपर्ट मास्टर इन्स्ट्रक्टर, म्हणजे एखाद्या स्कूल्स मध्ये आपण बाहेरून तुम्ही त्या एखाद्या योगाचा चॅम्पियन असेल किंवा एखाद्या दुसऱ्या इंग्लिश मधला एखादा चॅम्पियन असेल किंवा फॉरेन लँग्वेज मध्ये एखादा माणूस आहे लोकल, त्याला तुम्ही बोलवून, पण हा पैसा कोणी द्यायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला बोलवायचं पण त्या माणसाचं मानधन कसं देणार, शासन देणार का, हा आपल्या पुढचा मुद्दा आहे. सब्जेक्ट वाईज टीचर व्हॅकन्सी जो आज प्रकार आहे, त्यांना सेकंडरी पासून सब्जेक्ट वाईज टीचर आणायचे आहेत, सब्जेक्ट वाईज सिलेबस इंट्रोड्यूस करायचा आहे, म्हणजे सब्जेक्ट वाईज टीचर ज्या काही व्हॅकन्सी आहेत त्या पण नेक्स्ट 2 डिकॅड्स मध्ये पूर्ण करायच्या आहेत. ॲडिक्वेट आहे सेल्फ इन्फ्रास्ट्रक्चर, मी मागेही म्हटलं होतं की आज इन्फ्रास्ट्रक्चर प्रायमरी स्कूल असेल, सेकंडरी स्कूल असणार, गव्हर्नमेंटकडनं जो फंड आहे या बाबतीत अतिशय तोकणा आहे. नॉन सॅलरी ग्रँटची भूमिका आहे, कुठलाही फी घेण्याची परवानगी नाहीये, त्यामुळे संस्थांना सुद्धा मोठे प्रश्न निर्माण झाले की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचा कसा. आणि त्यामुळे याच्यावर जर गव्हर्नमेंटने फोकस केला असेल, सेफ इन्फ्रास्ट्रक्चर, आणि ते जर फंड रेज केले तर निश्चितच फायद्याची गोष्ट आहे. कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट शिक्षकांचा ट्रेनिंग जर असेल, कंटिन्यू मॉनिटरिंग असेल तरच हे शक्य आहे. सेल्फ इम्प्रुव्हमेंट शिक्षकांमधनं वाढवणं, त्यासाठी ऑनलाईन टीचर डेव्हलपमेंट मॉड्यूल्स वर्कशॉप घेणं, त्याच्या लिडरशिप मॅनेजमेंट वर्कशॉप घेणं आणि स्कूल प्रिन्सिपल साठी असणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्याकडे ट्रेनिंग हा पार्ट थोडा कमी होत चाललाय. जर आम्ही ट्रेनिंग मध्ये भर दिला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये ज्या काही टीचर वेगळ्या कन्सेप्ट यूज करतायत त्या आपल्याला सगळ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवणं काळाची गरज आहे. करिअर मॅनेजमेंट आणि CPM असं जे म्हणताय, तर इन्सेन्सिटाइज ऑल टीचर, तर चांगल्या टीचरला, आउटस्टँडिंग टीचरला काही इन्सेंटिव्ह देता येतील का, त्याच्यातून एक चांगला लीडर कसा करता येईल. स्कूलचा हेडमास्टर जो काही अपॉइंट केला जातो हा आउटस्टँडिंग पर्सन असायला पाहिजे. आज आपल्यामध्ये आपल्या पॉलिसीमध्ये काय होतंय की सिनियरिटी हा अतिशय मुद्दा आलेला आहे. जो टीचर 6 महिन्यात रिटायर होतो त्यांना संस्था प्रमोशनने त्यांना हेडमास्टर करतं. 6 महिन्यामध्ये मेडिकल लिव्ह अनेक पार्ट असतात, मग त्याच्यात रिटायर होतो. जसं HM ची ड्युटी समजायला लागते तो माणूस पुन्हा संस्थांसमोर प्रॉब्लेम, पुन्हा नवीन माणसाला प्रमोशन करा. ह्या फॅसिलिटीमध्ये स्कूलचं एज्युकेशन हे आपला दर्जा खालावत चाललेला आहे. त्यामुळे एकतर त्याला डायरेक्ट लिडरशिपने रिक्रुटमेंट कसं करता येईल, किंवा चांगले टीचर आहेत ते जर चांगलं काम करत असतील त्यांना डायरेक्ट हेडमास्टर कसं देता येईल, त्याचा एक पार्ट खरं तर याच्यामध्ये दिसतोय. आणि तो खरं तर आपण मागून घ्यायला पाहिजे. ज्याला इच्छा आहे त्यालाच लीडर करायला पाहिजे. टीचर एज्युकेशन, मल्टीडिसिप्लिन लँग्वेज आणि कॉलेजेस मध्ये खरं तर आता सिनियर कॉलेजमध्ये बीएड प्रोग्राम आणण्याची भूमिका दिसते त्यांची. नंतर स्पेशल एज्युकेशन फॉर जे दिव्यांग मुलांसाठी स्पेशल एज्युकेटर्स नेमायची भूमिका आहे. सर्टिफिकेट कोर्स त्याच्या स्वरूपाचे तयार होतील. आणि नंतर बीएड एमएड चे प्रोग्राम कॉलेजेस, अप्रोच टू बीएड टीचर एज्युकेशन मध्ये बाय 2030
त्यांना मिनिमम क्वालिफिकेशन जो काही टीचर नेमायचे शालेय शिक्षणना 4 इयर इंटिग्रेटेड बीएड डिग्री प्रोग्राम ची भूमिका दिसते. 2 इयर बीएड प्रोग्राम जिथं असेल, आता डिग्री जे चालू आहे आपण ते 2 इयर डिग्री प्रोग्राम आहे, पण जिथं ज्या पोरांनी 4 इयर, आता आमच्याकडे सिनियर कॉलेज ग्रॅज्युएट असेल 4 इयर असणार आहे बॅचलर डिग्री, त्यानंतर 1 वर्षाचं डीएड म्हणजे 1 इयर बीएड प्रोग्राम, 2 इयर बीएड प्रोग्राम. भविष्यामध्ये 2030 पर्यंत हे सगळे 4 इयर इंटिग्रेटेड बीएड डिग्री प्रोग्राम होतील आणि 2021 पर्यंत नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क ऑफ टीचर एज्युकेशन याच्यामध्ये त्यांना हा सगळा सिलेबस फ्रेमिंग फायनल करायचा आहे. आणि फायनली टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या असतील, ज्या आजचे जे चित्र दिसतोय, अनेक ठिकाणी बीएड कॉलेजेस चालू आहेत, पण तिथं दर्जा खरंच त्या शिक्षकांना जो टीचर तयार करतोय तो त्या दर्जाचा बनतोय का नाही, ह्या अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि त्याची भूमिका पण शासनाची कुठेतरी शटडाऊन देम डाऊन, म्हणजे शटडाऊन हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे जो चांगल्या पद्धतीचं देणार नाही ते कदाचित बंद होईल. खरं तर सगळ्यांना समावेशन करायचं असेल तर इक्विटेबल आणि इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवर भर देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेजेस ग्रुप, त्याला आपण सेज म्हणतो, एसीडीजी जीएसजे म्हणतो, एसीडीजी. तर त्याच्यामध्ये खरं तर काय होतं की महिलांचं शिक्षण असेल, ट्रान्सजेंडरच्या भूमिका असतील, किंवा सोशो जे रिझर्वेशनचे मुलं असतील त्यांना त्यात शिक्षणाच्या संधी कमी मिळत असतील, किंवा काही जे विलेज किंवा ट्रायबलचा पार्ट म्हणतो, जे जिओग्राफिकल पार्ट म्हणतो, डिसॅबिलिटीचा पार्ट होतो, जे अपंग मुलांचं शिक्षण पुढे थांबून जातं, किंवा एखाद्या ग्रामीण मध्ये त्या सुविधा नसतात, तो पोरगा तिथं शिकू शकत नाही. सोशो इकॉनॉमिकल कंडिशन, काही जे काही मुलं इकडचे तिकडे कामानिमित्त बाहेर जाणारे जे काही मजूर असतील, तर ह्या सगळ्यामध्ये सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज ग्रुप असा एक आयसोलेट होतो. आणि त्याच्यासाठी पण विचार शासनाने केलेला आहे. त्याच्यामध्ये दिव्यांग मुलांसाठी 1-on-1 टीचर और ट्युटर कसं नेमता येईल, किंवा जो काही एरिया आहे ज्याच्यामध्ये एज्युकेशनल फार मागासपण असेल तिथं स्पेशल एज्युकेशन झोन डिक्लेअर होतील, आणि त्याच्यासाठी ऍडिशनल स्कॉलरशिप असेल, ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे. खरं तर मुलींचं शिक्षणावर पण ह्या स्कीम मध्ये त्यांनी फोकस केलेला आहे. जेंडर इन्क्लुजन फंड निर्माण करायचा पूर्ण देश पातळीवर, राज्य आणि सेंट्रलने एकत्र येऊन, आणि त्यासाठी त्या फंडचा वापर हा मुलींच्या आणि ट्रान्सजेंडर जे स्टुडंट आहे त्यांच्या शिक्षणावर खर्च करायचा, ही एक भूमिका दिसते. फ्री बोर्डिंग फॅसिलिटी टू बिल्ड, आता आपल्याकडे आश्रमशाळा सेटअप आहेत आणि नवीन बऱ्याच जव्हार अंतर नावाने पण काही योजना आहेत. तर ह्या सगळ्या अजून कशा वाढवता येतील. नंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्ट्रेंथनिंगची भूमिका याच्यामध्ये दिसत आहे, आणि ज्या मुलींचे एज्युकेशन असेल सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज ग्रुपमध्ये याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नंतर हा अतिशय आवडलेला मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून देत आहे. आमच्याकडे सगळ्यात जास्त स्पर्धा सिनियर कॉलेजचं जर असेल तर एनसीसी साठी आहे. मागच्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये मनमाड महाविद्यालयामध्ये 13 जागा एनसीसी ला व्हॅकंट होत्या. 200 मुलं स्पर्धेत होते 13 जागांसाठी एनसीसी साठी. तर आम्ही खाली सेकंडरी पासूनच ह्या भूमिका आल्या, तर एनसीसीचा मुलगा अतिशय वेल डिसिप्लिन होतो, आणि त्याला कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू असेल, डिसिप्लिन असेल, राष्ट्रभाव असेल, त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होतो. त्यामुळे हा मुद्दा स्कूल एज्युकेशन मध्ये आणणं काळाची गरज होती, आणि ते ट्रेनिंग कंपल्सरी करायला पाहिजे. मी तर त्या तत्वाचं आहे. त्याच्यासाठी स्पेशल टीचर अपॉइंट करावा, खर्च झाला तरी चालेल, पण जर आपल्या देशामध्ये राष्ट्रभाव निर्माण करायचा असेल, मुलांमध्ये स्ट्रेंथ आणायची असेल, फिजिकल फिटनेस आणायचा असेल, एनसीसी ट्रेनिंग मॅन्डेटरी करायला पाहिजे. आणि तो एक सिलेबस कमी केला तरी चालेल, पण ते कंपल्सरी पार्ट सिलेबस मधला व्हायला पाहिजे. स्कॉलरशिप मध्ये पण मुलांना वाढ होईल, SC-Z अंतर जे येतील. ऍडिशनल जवाहर नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची भूमिका जो एरिया एज्युकेशनल बॅकवर्ड असेल त्यांच्यासाठी असणार आहे. नंतर इनोव्हेटिव्ह मेकॅनिझम, हे जे काही आम्ही शिकवतोय, तर ह्या शिकवण्याच्या इफेक्टिव्ह रिसोर्सेस आणि इफेक्टिव्ह गव्हर्नन्स थ्रू क्लस्टर जे काय म्हणणार आहे, इफेक्टिव्ह रिसोर्सेस, मग त्याच्यामध्ये आम्ही इनोव्हेटिव्ह मेथड अडॉप्ट करतो का, ॲड्युकेट नंबर ऑफ काउन्सिलर तिथं नेमलेले आहेत का, ॲड्युकेट रिसोर्सेस उपलब्ध आहे का, तर याचं काम पण कसं वाढवता येईल. ट्युनिंग ऑफ वन पब्लिक स्कूल आणि प्रायव्हेट एकत्र, बेस्ट प्रॅक्टिसेस तुम्ही शाळांच्या शेअरिंग कसं करू शकतो, बालभवन निर्माण करायचे आणि मुलांच्या तिथे व्हिजिट करायच्या, सामाजिक चेतना केंद्र म्हणजे आपले ज्या शाळा आहेत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आपल्याला वापरता येईल,
आणि स्टँडर्ड सेटिंग ऑफ अक्रेडिटेशन फॉर स्कूल, कॉलेजांचं स्टँडर्ड सेटिंग आपल्याला कसं करता येईल अक्रेडिटेशन साठी. डायरेक्टर ऑफ स्कूल एज्युकेशन ही एक संकल्पना आणि त्याच्यामध्ये त्यांचे अधिकारी आणि त्याच्यावरून त्याचं गव्हर्नन्स कसं मॉनिटर करता येईल त्यासाठी अक्रेडिटेशन साठी SCERT विल डेव्हलप द स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अक्रेडिटेशन फ्रेमवर्क. ही जबाबदारी NCERT ने SCERT वर नेमवलेली आहे आणि लवकरच आपल्या शालेय शिक्षणामध्ये आपल्याला स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अक्रेडिटेशन फ्रेमवर्क बघायला मिळेल आणि सगळ्या शाळांचं अक्रेडिटेशन येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे याची आवडीने घ्यायला. हेल्थ चेकअप मॉनिटरिंग करणं याच्यामध्ये उल्लेख केलेला गेला. नॅशनल अचिव्हमेंट सर्वेज आपण नियमित सर्वे करून मुलांना किती अचीव्ह होतंय शिक्षण दिल्यानंतर, खरंच त्या दर्जाचं होतंय का, तर ह्या सुद्धा भूमिका शासनाची दिसत आहे. सेफ्टी अँड राईट, पर्टिक्युलरली गर्ल चिल्ड्रनच्या जे काही सेफ्टीचे इश्यूज आहेत आणि त्याच्या बाबतीत अवेअरनेस आणि ह्याच्या मेकॅनिझम एक डेव्हलप करण्याची भूमिका व्होकेशनल एज्युकेशनवर भर देण्यात येणार आहे. असं ऑब्झर्व झालेलं आहे की लेस दॅन 5% जे काही आज आम्ही एज्युकेशन मधनं मुलं बाहेर येत आहेत एज ग्रुप 19 ते 24 मध्ये, फक्त 5% मुलांना व्होकेशनल एज्युकेशन मिळत आहे. बाहेरच्या देशांचा कम्पेअर केलेला आहे. 52% USA मध्ये, 75% जर्मनीमध्ये, 96% साऊथ कोरियामध्ये आज जे पर्सेंट आहे व्होकेशनल एज्युकेशनचा, आपल्या देशामध्ये फक्त 5% आहे. आणि त्याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. व्होकेशनल एज्युकेशन खालच्या वर्गांना स्कूल एज्युकेशन मध्ये आणण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्याला खरं तर आनंदाची गोष्ट आहे ना. त्यांना 2025 पर्यंत 50% मुलांना हायर एज्युकेशन मधल्या लर्नर्स असतील त्यांना व्होकेशनल एज्युकेशन कसं देता येईल याच्यासाठी प्लॅन केलेले आहेत. नॅशनल कमिटी फॉर इंटिग्रेटेड व्होकेशनल एज्युकेशन स्थापन केलेले आहे त्यासाठी आणि त्याला नाव दिलंय NCIV, नॅशनल कमिटी फॉर इंटिग्रेटेड व्होकेशनल एज्युकेशन. आज आपल्याला माहिती आहे सिनियर कॉलेजमध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत बिहोक आणि कम्युनिटी सर्टिफिकेट प्रोग्राम वाढ करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर अजून प्रोग्राम वाढ होतील आणि बिहोक डिग्री प्रोग्राम जे चालू केलेले 2013 पासून त्याच्यामध्ये सुद्धा सिनियर कॉलेजमध्ये वाढ होईल. आपल्याला माहिती आहे की स्किल इंडिया अंतर्गत अनेक स्कीम शासनाने आणलेल्या आहेत, त्याच्यातही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम मुलांना मिळत आहेत. लिडरशिप पोझिशन आणि हेड ऑफ इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या जागा व्हॅकंट राहता कामा नये. एखाद्या शाळेला मुख्याध्यापक नसेल, एखाद्या कॉलेजला प्रिन्सिपल नसेल, ती जागा व्हॅकंट राहिली त्याचे परिणाम फार मोठ्या स्तरावर होतात. त्याच्यामुळे ते जर असेल, आज मुख्याध्यापक रिटायर झाला किंवा आज प्राचार्य रिटायर झाला, दुसऱ्या दिवशी लगेच अपॉइंटमेंट व्हायला पाहिजे. अशा जर भूमिका शासनाने घेतल्या तर निश्चित त्याचा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फायदा होईल. इंडियन लँग्वेज प्रमोशनची भूमिका ह्या पॉलिसीमध्ये मेन्शन केली गेलेली आहे. प्रमोशन टू आर्ट कल्चर ज्या काही आपण त्याच्यासाठी खास पद्धतीने इंडियन लँग्वेज कसं विकसित होतील आणि त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन IITI म्हणजे काय होतं की आज आपल्याकडे जर आम्ही मराठीतून टाईप केलं तर लगेच त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर होतं. जर मग रिजनल लँग्वेज मध्ये हे सगळा पार्ट कसा आणता येईल, सगळ्याच भाषांचं ट्रान्सलेशनवर कसा भर देता येईल आणि सगळ्याच भाषांचं साहित्य सगळ्यांना कसं उपलब्ध करून देता येईल. आज उर्दूचं साहित्य मला वाचता येत नाही कारण मला उर्दू माहित नाही. ह्या सगळ्या ज्या भूमिकाने आपल्या देशामध्ये कितीतरी भाषा आहेत, मग टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या गोष्टी प्रमोशनल टू इंडियन लँग्वेज, मग त्याच्याचे पाली असेल, पर्शियन असेल, संस्कृत असेल, या भाषांसाठी काही लोकल लँग्वेजला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कसं करता येईल त्याच्यावर भर. वेब बेस्ड प्लॅटफॉर्म जे म्हणतो आपण, आज अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेले आहेत, पण त्याच्यात वाढ करण्याची प्रमोशन ऑफ इंडियन लँग्वेज साठी त्यांची भूमिका दिसते. स्कॉलरशिपचा पार्ट पण अशा जे काही इंडियन लँग्वेज मध्ये काम करणाऱ्या लोकांना स्कॉलरशिप कशी देता येईल, इन्सेंटिव्ह कसे देता येईल, त्यांचे पुढे आणण्याची भूमिका. नॅशनल एज्युकेशन टेस्टिंग फोरम स्थापन करायचा आहे. टेक्नॉलॉजी जी काही आपण वापर होतोय त्या नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरमच्या मार्फत एक ऑटोनॉमस बॉडी सेंट्रल मध्ये तयार झालेली आहे. त्याच्या मार्फत त्यांना ह्या सगळ्या इंडिपेंडंट एव्हिडन्स बेस्ड ऍडवाइस टू सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटला त्यांनी करायचंय. टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल, बिल्ड इंटर कल्चरल अँड इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी फॉर द एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. तर ह्या मार्फत जर काही काम झालं तर आज आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आमच्या मुलांना ऑनलाईन लर्निंग शून्य होत आहे, तर निश्चित त्याचा बेनिफिट व्हावा अशी आशा आहे. यूज ऑफ टेक्नॉलॉजीवर ह्या पॉलिसीमध्ये फार गोष्टी बोलण्यात आलेल्या आहेत. होप आपल्याला या सगळ्या मिळतील आणि स्वयं आणि दीक्षा आणि अनेक ऍप्सच्या माध्यमातून
अनेक ऍप्स आहेत. खरं तर आपण आमच्या संस्थेने एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता आणि हे ऍप्स कसं वापरायचं, ते कुठे कुठे काय काय फॅसिलिटी उपलब्ध आहेत, व्हिडिओज कुठे आहेत, या सगळ्या फॅसिलिटीचा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे. डिजिटल एज्युकेशनवर भर देण्यात आलेला आहे. मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. त्यानंतर आपण डिजिटल एज्युकेशनच्या बाबतीत अनेक पॉलिसी स्टेप्स घेतलेल्या आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल, डिजिटल रिपॉझिटरी असेल, डेसिमिनेशन नॉलेज जे होते ते सगळ्यांना ट्रेनिंग असेल, ऑनलाईन असेसमेंट आणि एक्झामिनेशन अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आता आपल्याला सगळ्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन असेसमेंट कसं करायचं याचं जर प्रॉपर आपल्याकडे मेकॅनिझम असतं तर मुलांचं शिक्षण ब्लेंडेड मोड ऑफ लर्निंग, आता आपण जे शिकतोय त्या शाळेमधनं तो शिक्षक अटेंड करतोय, आम्ही वेगळ्या ठिकाणाहून बसून शिकतोय, ते ब्लेंडेड मोडने आपण शिकतोय, तर याचा वापर कसा वापरता येईल. फायनान्सिंग ऑफ द एज्युकेशन, आपल्याला माहिती आहे की 6% जीडीपीचा जो काही पर्सेंट आहे त्याच्यावर आपण खर्च करायचा आहे. आज रोजी 17-18 मध्ये फक्त 4.4 जीडीपीच्या पर्सेंट मध्ये एज्युकेशनवर खर्च करण्यात आलेला होता. हा फंड जर आपल्यासाठी मिळाला एज्युकेशनचा तर निश्चित फायदेशीर आहे. वन टाइम एक्सपेंडिचर फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची भूमिका घेतलेली आहे आणि लॉंग टर्म एरिया जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या एज्युकेशन जो फंड प्रोव्हाइड करायचा असेल, रिसर्च असेल, एक्सटेंजची ऍक्टिव्हिटी असेल, फूड न्यूट्रिशन असेल, फाउंडेशन लिटरसी असेल, क्वालिटी अर्ली चाइल्डहुड असेल, त्यासाठी देण्याची भूमिका शासनाची आहे. मला असं वाटतं की निश्चितच अनेक मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. मी माझं स्क्रीनिंग स्टॉप करतो आणि जो काही शालेय शिक्षणचा पार्ट होता, कमी वेळात जास्तीत जास्त देण्याचा माझा एक प्रयत्न होता, तो मी इथं थांबवतो. निश्चितच आनंद आहे की जवळजवळ 500 पेक्षा जास्त, कदाचित 500च पॅक आहे वेबिनारचं, त्यामुळे ते आपण तिथे थांबलेलो आहोत. ते जर मोठं राहिलं तर 1000 पर्यंतही शिक्षक तिथे सामील झाले असते. निश्चितच आमच्या संस्थेचे सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पै सर आपल्यामध्ये जॉईंट आहेत आणि काही वेळ त्यांना आपण देणार आहोत. तर साधारणतः एक 15 मिनिटं, अजून आपल्याकडे अर्धा तास उपलब्ध आहे. त्यानंतर शेवटी आपण क्वेश्चन आन्सर लाईव्ह भूमिकेमध्ये जाणार आहोत. तर पै सर, आपणास विनंती. पै सर, यू आर हिअरिंग? हाँ sir, good morning. Can you hear me? या शुअर शुअर. Okay. Good morning to all and thanks to Principal Dr. Jagdale sir. मैं थोड़ा हिंदी और इंग्लिश में बात करता हूँ. न्यू एजुकेशन पॉलिसी में एक सिंपल एग्जाम्पल में एक्सप्लेन करता हूँ. एक पिरामिड को आप इमेजिन कीजिए. पिरामिड का बेस अगर ठीक ठाक है, अगर स्ट्रॉन्ग है, तभी वो पिरामिड इट विल स्टैंड. अगर उल्टा पिरामिड हो गया तो दैट पिरामिड विल कोलैप्स. उल्टा पिरामिड मतलब टिप नीचे और बेस ऊपर. तो 1986 का जो एजुकेशन पॉलिसी जो बनाया था डीएस कोठारी और बाकी जो लोगों ने, दैट इंडस्ट्री को हमेशा कंप्लेंट था कि बच्चे जो पास आउट होके आ रहे हैं कॉलेज के बाद, उनकी जो बेसिक एजुकेशन है वो उल्टा पिरामिड की तरह आ रहा है. दैट इज स्टूडेंट्स आर नॉट एम्प्लॉयबल बिकॉज उनकी बेसिक एजुकेशन खराब है, स्कूल एजुकेशन खराब है. तो 1992 में व्हेन नरसिम्हा राव वाज प्राइम मिनिस्टर, उस टाइम उन्होंने थोड़ा सा कोशिश किया था उसको ठीक करने के लिए, बट काफ़ी रेसिस्टेंस था फ्रॉम सम ऑर्गेनाइजेशंस, वो इम्प्लीमेंट नहीं हुआ था. तो ये जो अभी जो एजुकेशन पॉलिसी 2020 में अभी पब्लिश किया है, रिलीज किया है, the effort is to make this base strong. That is, ये पिरामिड का जो एग्जाम्पल है कि बच्चे का जो बेस है स्कूल में ही ये स्ट्रॉन्ग बनना चाहिए. सो when he grows up, वो पिरामिड की तरह ग्रो होगा, उसका स्कूल एजुकेशन विल बी स्ट्रॉन्ग, उसका बेस स्ट्रॉन्ग होगा, तब आगे जाके वो जब कॉलेज में जाएगा, हायर एजुकेशन में जाएगा या वर्क कंपनीज में जाके ज्वाइन करेगा, हिज एजुकेशन बेस विल बी वेरी स्ट्रॉन्ग लाइक अ पिरामिड. ये फंडामेंटल फिलॉसफी है एजुकेशन पॉलिसी का. इफ ऑल ऑफ यू कैन अंडरस्टैंड दिस कि न्यू एजुकेशन पॉलिसी में
the basic motto is to make the student very strong in schools. उसका complete base जो है वो school से start होगा. That is the main motto of new education policy. ये अगर आप understand करते हैं तो बाकी जितने जगदाले सर ने बोला है वो आपको easily understand हो जाएगा कि क्यों हम लोग उसको implement कर रहे हैं. सेकेंड जो आपको की वर्ड जो है इसमें जो अंडरस्टैंड करना है, दैट इज एक्सपीरियंशियल लर्निंग, जो जगदाले सर ने बताया. आई थिंक मराठी में उसको बोलते हैं अनुभवात्मक शिक्षण, इफ आई एम राइट. ये जो एक्सपीरियंशियल लर्निंग है काफ़ी यूरोपियन कंट्रीज में, नॉर्वे, फिनलैंड, स्वीडन, साउथ कोरिया में जहाँ पे वोकेशनल एजुकेशन 96% है, या जर्मनी, यहाँ पे दे हैव सक्सेसफुली इम्प्लीमेंटेड एंड सीन कि students are excelling in later on college education and companies because schools में उनको experiential learning मिल रहा है. They are experiencing what they are learning. They are not, teachers are not just teaching. They are actually sitting with students and giving them the experience. तो ये जो वर्ड है एक्सपीरियंशियल लर्निंग, ये किसी भी हालत में इंडियन एजुकेशन सिस्टम में इम्प्लीमेंट करना है. एंड दैट इज द रीजन बीएड को 4 years उन्होंने बनाया, एंड दे आर इंसिस्टिंग ऑन ऑल टीचर्स टू हैव बीएड. ओके, ये एक्सपीरियंशियल लर्निंग के लिए अभी जो बेसिक वीकनेस है बच्चों में क्या है? मोस्ट ऑफ यू मस्ट बी नोइंग दिस. रीडिंग, वाचन, राइटिंग, लेखन, और मैथमेटिक्स, गणित. दैट इज 3 hours. रीडिंग, राइटिंग यानी मैथमेटिक्स एक्सट्रीमली वीक है हमारे स्टूडेंट्स में, इसमें कोई डाउट नहीं है. आई एम टॉकिंग ऑफ मेजॉरिटी ऑफ द स्टूडेंट्स. इसीलिए हायर एजुकेशन में जाके कम बच्चे ज्वाइन कर रहे हैं, बिकॉज दे आर नॉट एबल टू कोप अप विथ से मैथमेटिक्स, दे आर नॉट एबल टू कोप अप विथ से रीडिंग, राइटिंग. So experiential learning में what we are trying to do, or in what the new education policy is trying to do is, ये जो reading, writing and mathematics will become key features in future, so that when the student or the child reaches 6th standard, जहाँ से हम लोग coding start करने वाले हैं, that is going to become a subject in the 6th standard. The child will critically think before starting to apply the concepts. If the child knows how to read, how to write, how to do mathematics and start doing coding from 6th standard, then he can do critical thinking, because when you are doing coding, you are applying logic. The basic thing is कि हम लोग लॉजिक अप्लाई करने वाले हैं फॉर कोडिंग. सो दैट मीन्स लॉजिक के लिए यू नीड टू डू क्रिटिकल थिंकिंग. सो दैट इज वेरी इंपॉर्टेंट एज फार एज एक्सपीरियंशियल लर्निंग इज कंसर्न. नाउ एक्सपीरियंशियल लर्निंग हो गया, क्रिटिकल थिंकिंग हो गया. इफ आई डेवलप द पिरामिड बेस्ड ऑन दिस, दैट इज I am giving a very strong base to the children. I sit with the children, give them the experience, give them the critical thinking skills. Then he goes into the secondary stage, that is 8th standard onwards, where he faces an exam. And secondary stage में वो जो last stage है, 4 years का जो stage है, वहाँ पे he starts developing the culture which आज जो इंडस्ट्री कंप्लेन कर रहा है कि वो वर्क कल्चर नहीं है बच्चों में. he starts developing that culture कि वो जब फाइनली हायर एजुकेशन में जाके he gets into the other specialized streams, वो कल्चर आपका ऑटोमेटिकली 8th 9th from that standard he gets into the
that particular, what you can say is work culture. Now, so if you look at the pyramid, if you look at the experiential learning, if you look at the critical thinking, and if you look at the work culture which the student has to get into, then the most important factor amongst all this is सब में जो ये है is the teacher student connect. जगदाली सर ने एक वर्ड लेके आए थे, learning outcome. इसका पूरा इवन इन NAAC एंड NBA जो आपकी एक्रेडिटेशन वगैरह जो आप लोग कर रहे हो, द एम्फेसिस, द इम्पोर्टेंस इज गिवन ऑन आउटकम बेस्ड एजुकेशन. सो द most important emphasis will be on outcome. How much has the student learned? So wo outcome should be defined by the teacher, will be defined by the system, will be defined by the curriculum, and then the whether the outcome has been achieved or not, we have to evaluate. और इसके लिए उन्होंने क्या किया, for getting this outcome, the new education policy has also brought in something called कि we will decrease the curriculum. We will decrease the curriculum, but increase the core thinking practical aspects. So for me to train the child to start critical thinking, I will reduce the curriculum slightly, but at the same time ensure कि वो core concept understand करे. He starts critical thinking and he actually becomes a good pyramid. उल्टा pyramid नहीं. आज जो हमारे education system में सब लोग बोल रहे हैं या blame कर रहे हैं कि उल्टा pyramid बन के बच्चे बाहर आ रहे हैं, ये बंद करना है. Ultimately they will stand on their feet, उनकी base strong होगा, they will be able to do critical thinking, and finally they will pass out as a very good student with a very good base. This is the basic motto of the entire new education policy. इसमें की प्रॉब्लम एरिया है जो डॉक्टर कस्तूरी रंगन ने अभी 7-8 दिन पहले बोला था, 7-8 दिन नहीं, सॉरी 12 दिन पहले बोला था. That is maybe the problem which is going to come from mother tongue implementation. और जैसे अभी जगदाले सर ने बोला था, you can teach in dual languages if you want. Suppose a family gets transferred from say Nasik to Bihar. So the child has studied in Marathi here, then how will he go to Bihar and start learning वहाँ पे? ये एक problem area है. So education अभी भी concurrent subject है. It is not a central government subject. So that means this mother tongue concept will not be fully implemented, or it may be left to states to be implemented. The option given in the new education policy is that we can teach in dual languages or even in triple languages. And most of the private schools, jitne private schools hai, they have indicated that they will continue with the English stream of method of instruction. Okay, last मेरी तरफ से एक point है in this is, see, in all this, the new education policy, जितना आपने सुना अभी, you will find that the total dependence now will be on improving the performance of the teachers. Ultimately, the policy will succeed or fail. It will totally depend on the teachers. So that is why the target has been kept for 2030, so that we have a 10-year period where we can develop the system and ensure that the teachers get into the the actual way of teaching for the new education policy. Now, to achieve this target of 2030, what they have planned, what the government has planned is by 2025 or 2026 tak, most of the schools should start getting accreditation.
So they formed already एक agency बनी हुई है called NABET, NABET. NABET has already started accrediting schools. Most of the KV schools are already accredited. काफी सारा CBSE schools are already accredited. अभी इस पे you will find कि from 2022 onwards काफी सारा state schools will also get. Most of the Delhi schools have already got accredited. Kerala, almost 80% schools are accredited. So it is going very fast. So you will find that 2025-26, not only colleges are getting accreditation, all schools will have to get accreditation. So slowly आपको इस दिशा में start करना पड़ेगा कि you will have to start looking into आपका weaknesses कहाँ पे है, कहाँ पे आपको strengthen करना है, and start working for the new education policy. This is all I want to say. Thank you, and have a good day. Thank you, sir. New education policy शैक्षणिक विभाग प्रायमरी पासून तर आपण सिनियर कॉलेज पर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टीचा उल्लेख त्याच्यामध्ये झालेला आहे. अतिशय छोटा प्रयोग आपण सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न केला. चांगली गोष्ट आहे. आपल्या शालेय शिक्षण जरी विभाग घेतला नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठा पर्सेंट आहे. 8 ते 10,000 शिक्षक आपल्याकडे आहेत. जेव्हा आपण ह्या मुद्द्यांवर सेन्सिटाइज करून येणाऱ्या काळामध्ये शिक्षण कसं असेल, शिक्षकाला काय करायचं आहे, कुठल्या भूमिकेतून जायचं आहे याचं अवेअरनेस करणं ही काळाची गरज आहे. आणि तो हेतू ठेवून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हे सगळे एकत्र येऊन ही भूमिका सुरू झाली आणि त्याचा निश्चित चांगला आउटकम्स आज बघायला मिळत आहे. मी ह्या सगळ्या जी काही संधी आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आम्हाला दिली, संस्थेच्या वतीने बोलण्याचं जे काही भाग्य मला लाभलं त्याबद्दल संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी माननीय डॉक्टर प्रशांत दादा हिरे, संस्थेचे समन्वयक माननीय डॉक्टर अपूर्व हिरे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. यानंतर ह्या सगळे जे काही 3 दिवसीय आपलं शिक्षणाचं प्रशिक्षण जे चालू होतं नवीन शैक्षणिक धोरणावर, ह्या 3 दिवसामध्ये कालचा दिवस होऊ शकला नाही काही कारणास्तव, तरी ह्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी कुलकर्णी सरांना विनंती करतो की ह्या समारोपाचे आभाराचा कार्यक्रम जे काही असेल त्यांनी पुढे कार्यक्रम फॉलो करावा. धन्यवाद सर. नाशिक जिल्ह्यातील विविध संस्थांचा शिक्षा समूह यांच्या वतीने कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू झाली आणि अनेक सभांमधनं चर्चा होत असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयाला अनुषंगून ज्यावेळेस विषय सुरू झाला त्यानंतर माननीय डॉक्टर जगदाळे सर यांनी हा विषय मांडल्यानंतर त्या सभेमध्ये असं ठरलं की आपण नाशिक जिल्ह्यातल्या ज्या 3 संस्था आहेत, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, महात्मा गांधी विद्या मंदिर, मराठा विद्या प्रसारक समाज यांनी एकत्रित येऊन सर्व शिक्षकांसाठी हे ट्रेनिंग आयोजित करावं आणि त्या पद्धतीने 26, 27, 28 अशा 3 दिवसीय हे ट्रेनिंग अत्यंत उत्साहामध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन त्या ठिकाणी झालेलं आहे. या आयोजनामध्ये विशेषत्वाने माननीय डॉक्टर जगदाळे सर, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांचे मी शिक्षा समूहाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महात्मा गांधी विद्या मंदिर, मराठा विद्या प्रसारक समाज आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्यामध्ये आदरणीय प्रशांतदादा हिरे सर असतील, अपूर्व भाऊ हिरे सर असतील, डॉक्टर मोरे सर असतील, CEO पै सर असतील, आमचे डॉक्टर राजेंद्र कलाल सर असतील, सेक्रेटरी माननीय येवला सर असतील. त्याचबरोबर खरे विशेष आभार त्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि जे शिक्षक यामध्ये सहभागी झाले. अत्यंत मोठ्या प्रमाणावर शिक्षक, म्हणजे आज आपलं लिमिट पूर्ण झालेलं आहे. पहिल्याही दिवशी 469, 470 ही संख्या होती आणि अजूनही काही शिक्षकांचे फोन इथे संस्था कार्यालयात येत होते की आम्हाला जॉईन व्हायचं आहे. त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व शैक्षणिक संस्थांनी, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आदरणीय निलिमाताई असतील किंवा शिंदे सर असतील, या सर्वांचे मी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षा समूहाच्या वतीने आभार व्यक्त करतो. मी सर्वांचे आभार व्यक्त पुनश्च करतो. त्याचबरोबर सर्व टेक्निकल टीम आणि या 2 दिवसीय ट्रेनिंग मध्ये श्रीयुत
कुलकर्णी सर, मालपाटक मॅडम आणि आजच्या ट्रेनिंग मध्ये डॉक्टर जगदाळे सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्या सर्वांचे विशेष आभार. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. असंच सहकार्य पुढे मिळत राहो. आपल्याला अजूनही यामध्ये पुढे जायचं आहे. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. जगदाळे सर धन्यवाद खूप खूप. धन्यवाद कुलकर्णी सर. खरं तर आमचं जे काही टेक्निकल पार्ट जे काही हे झूम मॉनिटर करत होते आमचे शेंडगे सर जे शेंडगे सरांचेही मी म्हणजे नाव नसल्यामुळे फक्त टेक्निकल टीम म्हटलं. खूप छान धन्यवाद आयोजन सर. झालं. धन्यवाद सर. आणि म्हणजे कुठेही या 2 दिवसाच्या याच्यामध्ये कुठेही अडथळा आलाय किंवा काही प्रॉब्लेम आले नो वेअर, म्हणजे अत्यंत उत्तमरित्या सगळ्यांना लिंक केल्यानंतर फक्त आता जे फोन आले ते यासाठी की सर आता आम्ही जॉईन होऊ शकत नाही कारण आपली मर्यादा संपलेली होती या अर्थाने. फेसबुकवर लाईव्ह करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे आपण याची रेकॉर्डिंग सगळ्यांना उपलब्ध करून देऊ. नक्की नक्की सर. आणि जर खास संस्थांनी सांगितलं की यांचं आपण मार्गदर्शन करा तर आम्ही आमचं 1-2 तास देण्याला माझी कुठलीही हरकत नाहीये. थँक्यू सर. ते काही प्रश्न येत नाही. पुन्हा एकदा आभार करतो, आभार मानतो आणि आपण इथं थांबूया अशी विनंती. धन्यवाद. थँक्यू.